गाईचं दूध हे आरोग्यासाठी उत्तम मानलं जातं। मात्र औरंगाबादच्या सिल्लोड तालुक्यातल्या धानोरा गावच्या गावकऱ्यांसाठी गाईचं दूध हे विष ठरलंय। तब्बल 81 जणांना गाईच्या दुधातून विषबाधा झाली आहे। पण हा प्रकार नेमका घडला कसा आपण पाहूया। दर्जेदार आणि पौष्टिक दुधासाठी औरंगाबाद जिल्ह्यातलं धानोरा गाव प्रसिद्ध आहे। मात्र दुधामुळेच इथल्या लोकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे, कारण दूधच इथल्या गावकऱ्यांसाठी विष बनलंय। अंबादास काकडे आणि हरिओम काकडे यांच्या गायींचा गावातल्या पिसाळलेल्या कुत्र्यांनी चावा घेतला आणि त्याचा परिणाम गायीच्या दुधावर झाला। त्यामुळे चक्क 81 जणांना विषबाधा झाली। आम्हाला माहिती पडलं ही पिसाळली, मग आम्ही समजून घ्या गावात बी भीती वाटायला लागली। गावात माहिती झालं याची गाय पिसाळली म्हणून, मग आम्ही गावात दूध द्यायचं तर मग त्याला भीती वाटायला लागली। आम्ही थोडंफार गावात द्यायचं, काही घरी खायचं, काही पोरायला पाजायचं, त्याच्यामुळे आम्हाला खूप भीती वाटते आता समजून घ्या म्हणून। पिसाळलेल्या कुत्र्यांनी गायींचा चावा घेतल्यानंतर त्याकडे कुणी लक्ष दिलं नाही। मात्र त्यानंतर गायच पिसाळल्यानं मालकांना शंका आली। जब भी गाय है उसका जो आर्डर है, जब उसमें इन्फेक्शन हो जाता है तो पस बन जाता है। पस बनने के बाद जब आप दूध निकालते हैं उसमें खून और दूध आ जाता है। दूध नहीं आता पर जो पस है वो ज़्यादा आता है। जैसे आप बता रहे हैं कि कुत्तों ने काटा और फिर ऐसा हुआ है, तो हो सकता है कि कुत्तों ने काटा हो, उसके ऊपर किसी ने ध्यान नहीं दिया, वो जख्म बनने के बाद उसमें पस पड़ गया और फिर उसका दूध इस्तेमाल किया गया। इस वजह से हो सकता है कि पॉइजनिंग के केस वहाँ पर नोटिस हुए। विषबाधा झालेल्या 81 जणांमध्ये महिलांबरोबरच लहान मुलांचाही समावेश आहे। दुभत्या गाईला ते पिसाळलं कुत्रं चावल्यामुळं लोकांमध्ये घबराटीचं वातावरण तयार झालं होतं। ते रुग्ण दवाखान्यामध्ये आले असता त्या प्रत्येक रुग्णाला वयोमानाप्रमाणे डोस कॅल्क्युलेट करून त्यांना आपण पहिल्या, तिसऱ्या आणि 7व्या दिवशी हे 3 इंजेक्शन दिले आणि लक्षणावर आधारित उपचार करून घरी पाठवले। सिल्लोड तालुक्यात काही दिवसांपूर्वी पिसाळलेल्या कुत्र्यांनी 15 ते 20 जणांचा चावा घेतला होता आणि आता पिसाळलेल्या कुत्र्यांचा उच्छाद एवढा वाढलाय की जनावरही सुरक्षित नाहीयेत। त्यामुळे वेळीच या पिसाळलेल्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची गरज आहे। कृष्णा केंडे, एबीपी माझा, औरंगाबाद।